हॅलो, तर आज मी मस्तपैकी पुदिन्याची पावडर पटकन 2 मिनिटात कशी बनवायची हे दाखवणार आहे. तर हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज मी मस्त फ्रेश असा पुदिना आणलेला आहे. छान होता फ्रेश असा म्हणून मी घेतला. तर बऱ्याच वेळा असं होतं की पुदिना घेतल्यानंतर आपण तो निवडतो आणि पुदिन्याची पानं निवडायला खरंच खूप कंटाळा येतो. पण आपण एवढंही कष्ट करून निवडतो आणि तो पटकन काळा पडतो आणि काळा पडल्यानंतर जास्ती यूज न झाल्यामुळे तो फेकला जातो. इवन त्याची पेस्ट जरी करून ठेवली तरी पण ती काही दिवसातच काळी पडते. पण तुम्ही अशा पद्धतीने पुदिना स्टोअर केला की तो तुम्हाला आरामात महिना ते 2 महिने जातो. तर कसं करायचं तर ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा मी पुदिना निवडून घेतला, छान त्याची पानं काढून घेतली आणि एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलं. पाण्यात ही पानं सगळी टाकली आणि त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि मस्त पाण्यात ते 2-3 मिनटं राहू दिलं. जी माती किंवा जे डस्ट असते ती सगळी खाली बसते, पुदिन्याची पानं वरती राहतात आणि मग ते एका गाळणीत किंवा अशातही आपण ते थोड्या वेळ निथरत ठेवायचं, म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निथळून जातं. त्यानंतर क्लीन कॉटनच्या कपड्यावर असा पसरवून ठेवला आम्ही एखादा मिनिटभर आणि कॉटनच्या कपड्यानेच मस्त पुसून घेतला. त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. आता आपण हा मायक्रोवेव्ह करणार आहोत फक्त 2 मिनटासाठी. मायक्रोवेव्ह प्रीहीट वगैरे करायची अजिबात पण गरज नाही, मी तुम्हाला दाखवते. जस्ट मी डिशमध्ये पुदिना ठेवला. ती डिश मायक्रोवेव्ह सेफ असावी आणि त्यानंतर मी मायक्रोवेव्ह फक्त स्टार्ट केलं आणि फक्त 2 मिनटासाठी त्याला मी ड्राय रोस्ट करणार आहे. अगदी मस्त असं पुदिन्याची पावडर तयार होते 2 मिनटामध्ये. मी आता कमी क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. तुम्ही सगळ्या पुदिन्याची पावडर जरी एकसाथ केली तरी पण चालते. अगदी मस्त असा डिहायड्रेट होऊन जातो पुदिना आणि मस्त पावडर तयार होते आणि ही पावडर 1 ते 2 महिने आरामात टिकते. तुम्ही कशातही वापरू शकतात. तर नक्की ही ट्रिक ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू.